मित्रांनो, इथं गडाच्या टॉपला आला की तुम्हाला इकडे बघायला भेटते ती बारकी अशी गुफा, जी तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा आहे कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय. गोळा पण आहे बघू शकता. तिला आता लाकडामध्ये नीट करून ठेवलंय, म्हणजे गंजट चालले त्या टाईपमध्ये. आणि इकडून जो आपण तर मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय. आजचा आपला नवीन ब्लॉग असणारे किल्ले विसापूरचा. आपले बरेच व्हिडिओ आहेत. हा आहे किल्ले विसापूर आणि आपण जे व्हिडिओ टाकतो ते सर्व सायकलवर मी किल्ले करतोय. आणि या साईडला विसापूरचा बोर्ड आहे आणि या साईडला जे दिसत आहेत ते सर्व ढाबे वगैरे आहेत इथले खालचे. इथं नाश्त्याची वगैरे सोय होऊ शकते तुम्हाला जर तुम्ही कधी आलात तर. आणि मी सायकलवर करतोय आणि आम्ही सायकल तिकडं लावल्या आणि आपण आता सायकल लावून निघणारे किल्ल्याच्या दिशेने. चला तर मग जाऊया लवकर. आणि हा जो बोर्ड आहे याच्यावरती इथं जे वन्य प्राणी वगैरे आहेत ते दाखवलेत सगळे. ते जर साप वगैरे आपल्याला जर चुकून चावलंच तर काय काय करायचं हे तिथे दिलेलं आहे. चला तर आता जाऊया वर लवकर न वेळ करता. इथून तुम्ही थोडं पुढे आलात की तुम्हाला इथं दिसतो तो बोर्ड लावला बारका किल्ले विसापूरचा मार्ग. आणि इकडं पायऱ्या वगैरे आणि ह्याच मार्गाने तुम्हाला जायचे वर. वर आल्यावरती आपल्याला लागतो तो दगडी मार्ग, जो जंगलातूनच आहे मित्रांनो. घनदाट असं जंगल आहे आणि माकडांचे वगैरे आवाज येत होते आम्ही जाताना. तुम्ही त्या बोर्डपासून जिथून आपण निघालो होतो तिथून 10 मिनिटाचं ट्रेक नंतर वर आल्यावरती आपल्याला लागतात ह्या 2 झोपड्या ज्या पावसाळ्यामध्ये सुरू असाव्यात नाश्त्या वगैरेसाठी. आणि पुढून जायचं आहे ते घनदाट. माकड येत होतं आमच्या दिशेने मित्रांनो. काय करावं काय समजत नव्हतं. खतरनाक असे माकड आमच्या मागच लागलं होतं. आमच्या दोघांकडे बॅगा होत्या आणि ते माकड आम्हाला सोडतच नव्हतं. तुम्ही जर उन्हाळ्यात जात असाल तर शक्यतो करून बॅगेत जर खायला असेल तर खायला द्या, नाही तर ते बॅगेवरती झेप मारतात. त्यांनी बराच वेळ आम्हाला सोडलं नाही आणि आम्ही खूप घाबरलो. आणि आमच्याकडे थोडंसं खायला वगैरे होतं ते दिलं, ते गेलं पळून मित्रांनो. पण भयानक अशी इथली माकडं होती, डेंजर होते खूप. जेव्हा आम्ही त्याला खायला दिलं तेव्हा तो एका साईडला जाऊन बसला आणि खात गेला वर झाडावरती. आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या दिशेला. खूप घाबरलो होतो. माझा तो ट्रेक पार्टनर होता तो तर खूप घाबरला होता, कारण की तो पहिल्यांदाच माझ्यासोबत ट्रेकला आलता आणि त्यात ही गोष्ट घडली. आणि आम्ही न टाईम करता माकडाला चुकवून निघालो जंगलातून वर. आणि वर गेल्यावरती थोडं जंगल संपतं आणि आपल्याला लागतो तो परत दगडी मार्ग. चला तर जाऊया लवकर. तुम्ही तिथून थोडंसं वर आला की तुम्हाला ह्या साईडला लागतं ते एक पाण्याचं टाकं. तिथं पाणी बघायला गेलं तरी एवढं काय स्वच्छ नव्हतंच, पण पाण्याचं टाकं पाऊस उन्हाळ्यात देखील तिथं पाणी होतं. हिरवळ झाली तिथं पाण्यामध्ये. आणि आम्ही ते पाण्याचं टाकं बघून वरच्या दिशेने रवाना झालो. गेलं तर मित्रांनो पूर्ण दगडातली वाटे. आणि मी ह्या किल्ल्यावरती यायला मुख्य 3 रस्ते आहेत. 2 पलीकडच्या गावातून आहेत आणि हा पाण्याने झाला असं वाटतंय. सगळी दगडच आहेत सगळी. आणि दगडातूनच वर जायचं आणि आपण पोचतो वर किल्ल्याच्या माथ्यावर. चला तर जाऊया आता माथ्यावरती. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती वाट नेऊन पोचवते आपल्याला माथ्यावरती. आणि फायनली आम्ही पोचलो येऊन माथ्यावरती. तिथं आपल्याला समोरच्या साईडला एक बोर्ड बघायला भेटतो, सूचना फलक आहे. आणि ह्या साईडला जे आहे ती वाड्याचे अवशेष दिसावे किंवा दरवाजा वगैरे असावा पूर्वीच्या काळातला. आणि तिथूनच पुढे गेलो आपण आपल्याला दिसू लागतं ते इकडच्या साईडला वाडा. आणि तिथून आपण वर आलो आणि ह्या साईडला आतमध्ये आहे ते पूर्वीच्या काळातलं पाण्याचं टाका असो किंवा धान्य कोठार असावी. आत बघू शकता आता तर पाणी होतं उन्हाळ्यामध्ये, जे स्वच्छ वगैरे नव्हतं काहीच. आणि या साईडला पण बारकीशी अशी गुफा होती जी स्टेसाठी योग्य नव्हती. ते बघून आम्ही निघालो त्या साईडहून किल्ला बघायला सुरुवात करणार होतो. तुम्ही वर आलात की आपण राईट साईडने सुरुवात केली आणि ह्या साईडहून आलो आम्ही ह्या तटबंदीवर. तिथून आम्हाला मस्त असा लोहगडचा व्ह्यू भेटला. आणि खाली बघत होतो ती आपण आलेली पायवाट. तर त्याच वाटेने आपण आलो वर आणि इकडून चाललो आता पूर्ण किल्ला फिरायला. ही तटबंदी बघायला गेली तर मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळातली ही तटबंदी आहे. भरपूर अशी दिवस टिकलेली ही तटबंदी.
त्याच पठाराने आपण चालत आलो पुढे की आपण येऊन पोचतो कडला. आणि इकडून दिसणारं खालच्या साईडला ते पवना धरण, मोठं असं पवना धरण त्या साईडला दिसत होतं. तिकोना, तुंग वगैरे किल्ले दिसत होते. आणि माझा मित्र बसला होता आराम करायला, त्याला म्हणलं उठ आणि चल पुढे. आम्ही येऊन परत पोचलो परत पुढच्या पठारात, जे पूर्ण प्लेनच आहे मित्रांनो अख्खं. आणि पुढं जाऊन आपल्याला जायचं होतं बघायला तलाव, बुरुज वगैरे पुढं. चला तर जाऊया आता पुढे. ती तटबंदी, तिकडून आपण पुढून खूप लांबून आलो वर, ते सपाटी लागली. त्यानंतर त्या तटबंदीपासून चालत वर आलो आणि इथं आलो हे तलाव लागले. आम्हाला पाणी प्यायचं होतं पण पाणीच नाही आहे इथं. पूर्ण गढूळ पाणी, म्हणजे हिरवण बेडकं वगैरे त्या पाण्यात, स्वच्छ पाणी नाही येत. आता जाऊया त्या बुरुंजावर. तिकडून लगेच आलो आपण की आपल्याला इथं परत दुसरं पाण्याचं टाकं लागलं. इथं पण पाणी नाहीच चांगलं दिसतंय, पण ते ऑइली लेअर आहे त्याच्यावर, पूर्ण खराब आहे तो. तिथं बुरुंज आलाय जवळ. चला जाऊया आता बुरुंजावर. इथं चालू आहे फोटो ब्लॉग. चलो जाएंगे. मित्रांनो मगाशी होतो आपण तिथं त्या तलावापाशी, आता दिसणार नाही इकडून पण तिकडं होतो. आणि इथं आल्यावरती गुरं दिसली आहेत चरणारी, वरतीच आहेत. त्यांच्या नादी तर नाही लागणार आपण, नादी लागल्यावर आधीच माकडांचा अनुभव खूप खतरनाक, हा अनुभव तर नकोच घ्यायला. त्यामुळे आता इथं बुरून जाऊ आपण मस्त असा बुरून. सर्व या लवकर पण जाऊ. Whoa, finally on the top of the fort. मॅन आमचा थकलाय, बघू शकता. तुम्हाला पूर्ण दाखवतो. नंतर आपण या साईडला जाऊया, तिकडची साईड तुम्हाला नंतर दाखवतो. तिकडे बघा पहिलं. आणि मित्रांनो तुम्हाला मी जे दाखवलं, तर इथं आम्ही गेल्या वेळी गाडी लावली होती या धरणपाशी. आम्ही इकडून असा जंगलातून ट्रेक करून आलतो. आणि तिकडे जे दिसतोय तो नॅशनल हायवे आपला मुंबई पुणे. आपण होतो इथं बुरुंजावरती वर. आणि या साईडने आता मग सांगितल्याप्रमाणे मॅगी करण्यासाठी आम्ही आलो वर. आणि हे बघा आताशी जळण गोळा केले थोडंसं. आता आदित्यला सांगितले करायला. अरे पोट काय दाखवतो आता चाललंय. त्याला थोडंसं जळण गोळा करतो, तुम्हाला दाखवतो मॅगी प्रिपरेशन. चलो करेंगे इधर ही, खाएंगे और जाएंगे. मगाशी आपण मॅगी वगैरे केली आणि करून ही तटबंदी आहे. आता इकडं ते महादेव मंदिर वगैरे आणि हा इकडचा बुरुंज. आता इथं बसलो होतो आम्ही निवांत दोघंच. इथं डब्बे वगैरे धुतले, थोडं पाणी होतं. आणि इथून आता जाऊया पुढं महादेव मंदिराकडं. चलत आता तुम्हाला महादेव मंदिराकडे जातो मित्रांनो तसं. आणि इथं हा पुढं जो बारका वाडा दिसतोय तो पूर्वीच्या काळातला वाडा आहे, जो पडत्या अवस्थेत आहे. आता डायरेक्ट तुम्हाला मी महादेव मंदिराकडेच नेऊन दाखवणार आहे. चला तर मग जाऊया महादेव मंदिराकडे. मित्रांनो मगाशी आपण ते तिकडं झाड दिसतंय तिकडं होतो. आणि तिकडून आता आलोय असं चालत चालत वर. तिकडं आपल्याला पाण्याची इथं आणि इथं या साईडला असं पाण्याची टाकी आहेत 2-3. तर पाणी पण असं काय खराबच होतं मित्रांनो सगळं पाणी. इथं तलाव आहे बारकं गडावरती मंदिर. आणि हे बघा हे दिवा, जो पूर्वीच्या काळी दिवा पेटवला जायचा मंदिर समोर, तो अजून पण इथं कोरलेल्या अवस्थेत दिसतो आपल्याला. त्याच्यावरती गणेशाचं एका साईडला नागाचं आहे. इथं आम्ही आता पोचलो महादेव मंदिरापाशी. बघू शकतो तुम्ही हे महादेव मंदिर मस्त असं विसापूर किल्ल्यावरचं महादेव मंदिर आहे.
आज जाऊन बघूया आता महादेव मंदिरचं. हे आहे महादेव मंदिर, कडी मंदिरला आपण जाऊया आत. सुंदर असं हे महादेव मंदिर मित्रांनो, शंकराची पिंड आहे. आणि तिथं आपल्या महाराजांची फ्रेम, या साईडला वॉच आहे, बंद पडके आवाज. मंदिर बघून आलो बाहेर की हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जिथं आपण स्टे पण करू शकतो, पण जेवणा खाण्याची सोय असली तर. बॅक साईडला मस्त असा झोपलाय आराम करायला. ते तलाव, या साईडला एक छोटीशी विहीर टाईप आहे बारकं, आणि तिकडं पूर्ण किल्ला. आणि तिथं मध्ये दिसतंय ते पूर्वीच्या काळातलं म्हणजे छोटंसं आपलं घर असतं त्या टाईपमध्ये वाडा. बघूया आता तू पडत्या अवस्थेत पण आपण जाऊन बघूया. चला तुम्ही जाऊ. तिकडून मंदिराकडून आम्ही आलो या साईडला, आणि पाणी संपले आता. खातोय ती करवांद. चेस. चला इथं तोडली आता. तर या साईडनी पुढं जाऊन आम्ही इकडे तटबंदी दिसते, जो दुसरा मार्ग आहे गाडावरती यायचा, त्या मार्गाची साईड आहे. चला आता जाऊया तिकडे. मस्त असा हा परिसर, फक्त पाण्याची कमतरता आहे उन्हाळ्यामध्ये. आम्ही 3 बॉटल आणल्या होत्या, तिन्हीच्या तिन्ही संपल्या. बघू शकता मस्त असा मार्ग. आम्ही आलो पुढं आल्यावरती दिसली ती तोफ. खूप मोठी तोफ आहे मित्रांनो, बघू शकता. वाटीचं जे असतं हे बघा इथं आता काही दिसत नाहीये, आहे. ही मित्रांनो क्रेनला उचलणार नाही एवढी मोठी तोफ आहे, आणि एवढी जड असावी. आणि इथं त्याच्याच पुढं गोया सकट इथे एक तोफ आहे दुसरी, जिला गोया पण आहे. बघू शकतो तिला आता लाकडामध्ये नीट करून ठेवलंय, म्हणजे गणगट चालली त्या टाईपमध्ये. आणि इकडून जो आपण दुसऱ्या गावातून जो रोड येतो वर किल्ल्यावरती, तो या साईडून येतो, इकडून खालच्या साईडने. आणि आपण जो आलो तो लोहगडकडनं आलो, तो इकडून आहे तो पायऱ्यांचा मार्ग आहे. चला जाऊया आता पुढं. तोफ वगैरे बघून आपण आलो पुढे. इथं आपल्याला तटबंदी दिसते पूर्ण. त्याच्या चारही साईडला व्यवस्थित अशी तटबंदी आहे. आणि इकडं खालच्या साईडला होतं ते बारकं पाण्याचं टाक होतं. बारकं म्हणजे बारकं नाही म्हणू शकत, दुसऱ्या पाण्याच्या टाक्यांपेक्षा मोठं होतं खूप. आणि तिथूनच आम्ही पुढं चालत आलो. इथं वर आल्यावरती दिसलं ते एक छोटंसं मंदिर, आणि मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो पुढे. मित्रांनो समोर ते दिसत आहेत ते पडत्या अवस्थेतले वाडे. मस्त असं परिसर, पूर्ण मोकळं सपाटी आहे, आणि तिथंच ते वाडे. इकडं हा खतरनाक असा कारले गाव खाली ते दिसत. मस्त असं. जाऊया आता पुढे. पुढं आलो ही पूर्ण मोठी तटबंदी आहे. झेंडा पण दिसतोय. नुसते पाण्याच्या टाकीत पण पाणी उपयोगाचंच नाही मित्रांनो. पाणी घेऊन सोबत खूप सारं. उन्हाळ्यात येत असेल तर पावसाळ्यात काही टेन्शन नाही. उन्हाळ्यात येत असेल तर नक्की सगळं असं लाल पाणी, कुठं हिरवं पाणी, असेच पाणी, बस पाणी काय नाही. निळं पाणी पाहिजे पण निळं पाणी नाही. चला आता पूर्ण गड तसा फिरून झालाय आपला. तटबंदी बघितली,
तर आपण जायचं आपल्या खालच्या साईडला, जिकडून आपल्याला परत उतरायचं आहे ती साईड, तिकडून उतरायचं आपल्याला. चला लवकर जाऊया आता, पाणी संपलं आपल्याकडचं, जेवण नाही, मॅगीवर सगळं. चलो चले मित्रांनो, मग अशी तटबंदी दाखवली, तिथून आपण आलो. तिकडं काहीच नव्हतं, मला तुम्हाला दाखवलं, झेंडा होता फक्त, तटबंदी आहे पूर्ण आहे. आता इथं येऊन आपल्या आम्ही काय पण करतो, आता मग काय दाखवणार. मग इथं तटबंदी, आता इथं फोटोवर काढचे. आणि इकडून आता ही पण तटबंदीच आहे, असायला पूर्ण गडाला तटबंदी आहे. म्हणजे ज्या किल्ल्यांवरती अवस्थेत नाही आहे या किल्ल्यावर बघायला भेटतील तेवढ्या अवस्थेत. आणि त्या साईडवर आता आपल्याला उतरायचं खाली, जंगल आहे, जंगलात तिकडं त्या घराकडे जायचं. चला तर जाऊया आता, झालाय आपला ब्लॉग. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दुसऱ्या किल्ल्यावरती. जय श्रीराम, जय श्रीराम.